शिकशील आपण एक टार्गेट ठेवायचं, परीक्षा आहे तारीख, त्याच्या अगोदर एक आठवडा आपला अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे. तर नाही, वेटेजनुसार अभ्यास केला पाहिजे. ज्या विषयाला जेवढी मार्क आहेत त्यानुसार टाइम दिला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. प्रश्न ते एकदम सुटसुटीत बसायला आहे, लाईट प्रत्येकाला पॉईंट वगैरे दिलेला आहे, असं सेपरेट नाही आहे पुण्यामध्ये. आणि फी वगैरे जास्त आहे, त्यामुळे हे लायब्ररी तुम्हाला संधी मिळाल्या तुमच्या नशिबाने. स्पर्धा परीक्षेला संगमनेरमध्ये एवढं छान वातावरण असेल मला अगोदर याच्या आधी अजिबात माहिती नव्हतं. इथं आल्यानंतर मी बघितलं खूप करिअर अकॅडमी आणि अभ्यासिक आहेत. आयुक्तालयामध्ये नोकरी केलेली आहे आणि माझं मूळ गाव इस्लामपूर आहे. तुमच्यासारखाच मी देखील ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. प्रथमतः मी इस्लामपुरात अभ्यास चालू केला, यासारखीच लायब्ररी होती. त्यानंतर मग पोलीस भरती अगोदर झालो पुणे शहरसाठी, आणि त्यानंतर मग 2014ला माझं सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तर अभ्यास करताना सुरुवातीला आम्ही ग्रुपनं अभ्यास करायचो. त्यानंतर मग लायब्ररी जॉईन केली आणि एक्स्ट्रा क्लासेस वगैरे करून मी सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास झालेला आहे. या ठिकाणी अभ्यास करताना लायब्ररीमध्ये तर आपण अभ्यास केलाच पाहिजे, परंतु एक्स्ट्रा क्लासेस जर आपण केले असतील किंवा चालू असतील आपले, तर त्याचा स्पेसिफिक केला पाहिजे अभ्यास. इंग्लिश विषयाच्या क्लासेस एक्स्ट्रा लावले पाहिजेत, गणितचे असतील तर लावले पाहिजेत. आता काय मला सिलेबस माहीत नाही पोलीस भरतीचा, सिलेबस आता बदललेला आहे ना पोलीस भरतीचा. पहिल्यांदा आमच्या वेळी 100 मार्काचं फिजिकल होतं, आत्ता काय तर कमी 50 मार्क झालेले. त्यामुळे सिलेबस काय चेंज झाला का मला माहीत नाही, परंतु मार्क ज्या पद्धतीने आहेत वेटेजनुसार अभ्यास केला पाहिजे. ज्या विषयाला जेवढी मार्क आहेत त्यानुसार टाईम दिला पाहिजे, टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. त्यानंतर अभ्यास जशी परीक्षा येईल आपण एक टार्गेट ठेवायचं, परीक्षा आहे तारीख, त्याच्या अगोदर एक आठवडा आपला अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे. तर अभ्यास कमी कमी करत जायचं. आपण अभ्यास स्टार्ट केल्यापासून परीक्षेपर्यंत अभ्यास आपला कमी कमी होत गेला पाहिजे. कमी कमी म्हणजे काय, ज्या कन्सेप्ट आपल्याला कळलेल्या आहेत त्याच आपण घोकंपट्टी करत बसतो वारंवार, तेच तेच. ज्या कळलेल्या आहेत, जी कन्सेप्ट आपल्याला कळाली ते एक्सकेप करायची किंवा फास्ट रिव्हिजनमध्ये करायची, आणि ज्या गोष्टी आपल्याला कळलेल्या नाही त्याला जास्त वेळ द्यायचा. कोणाचं इंग्लिश कच्चं असतं, गणित कच्चं असतं, ज्या पद्धतीनं स्वतःचा, आणि नोट्स कुणाचे हे वापरा, ज्या पुस्तकं आहेत वगैरे आपल्या नोट्स आपण काढायच्या. सगळ्यात भारी नोट्स आपण स्वतःच्या काढलेल्या नोट्स स्वतःला भारी असतात, सगळ्यात भारी असतात. माझा तर आजपर्यंतचा अनुभव असा आहे, मी 2 वेळा सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली. पहिल्यांदा फेल झालो होतो 2012ला, आणि 2014ला मी पास झालो. तर माझा अनुभव असा आहे की स्वतःच्या नोट्स काढा. ज्या नोट्स स्वतःच्या आहेत ना, जेवढा अभ्यास आपल्या स्वतःच्या नोट्समध्ये होतो तेवढा इतरांच्या तयार रेडीमेड नोट्समध्ये होत नाही, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. या पद्धतीनं तुम्ही तुमचं टाइम टेबल ठरवा आणि अभ्यास एक टार्गेट ठरवून करा. म्हणजे उगाच बसलो म्हणजे एकाच विषयाचा करायचा नाही. प्रत्येक वेळापत्रक पाहिजे आहे तुम्हाला. इथं आता कार्यशाळा होतात का नाही माहीत नाही मला, बाकीचे तुमचे सर आहेत, सरांच्याकडून मार्गदर्शन घ्या. परंतु प्रत्येक विषयाला एक वेळ द्या ठराविक, आणि त्या पद्धतीनं अभ्यास करा. फिजिकल आत्ता करताय का नाही करत? सकाळचं करता का संध्याकाळचं? अच्छा. पण सकाळचं फिजिकल केल्यानंतर दिवसभर थोडीशी झोप येते, त्यामुळे शक्यतो संध्याकाळी फिजिकल माझ्या मतानं बेटर आहे. संध्याकाळचं फिजिकलला आता इथं ग्राउंडची उपलब्धता कशी आहे त्यावर तुमचं डिपेंड आहे, परंतु संध्याकाळचं फिजिकल केलं ना, फिजिकल झाल्या लगेच झोप येऊन जाते, सकाळी फ्रेश अभ्यासाला सुरू होऊन जातं. यानंतर पण परत आपण भेटत राहू. आता मी इथंच आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशनला, 3 वर्ष आहे. आमचे सर पण येत आहेत आता नवीन, PI सर. तर त्यावेळी मी आणि त्यांच्यासोबत आपल्या लायब्ररीला नक्की भेट देईन. कुणाला काय अडचण असेल मला कधीही, मी आता नंबर सरांच्याकडे देतोय, मला फोन करा.
आणि इथे येऊन खूप छान वाटलं. मला माझे दिवस आठवले. मी सुद्धा सेम असाच अभ्यास केलेला आहे पुण्यामध्ये. उलट तुमची लायब्ररी खूप छान आहे. पुण्यामध्ये कोण आला असेल, तुम्ही बघितले असेल, वाईट अवस्था आहे लायब्ररीची. इथे एकदम सुटसुटीत बसायला आहे. लाईट प्रत्येकाला पॉईंट वगैरे दिलेला आहे. असं सेपरेट नाही आहे पुण्यामध्ये. आणि फी वगैरे जास्त आहे. त्यामुळे हे लायब्ररी तुम्हाला संधी मिळाल्या तुमच्या नशिबानं. तुम्ही तिथं निश्चित सोनं करा. आणि आता पोलीस भरती, राज्यसेवा, MPSC सगळे आहे ना? सगळे कंबाईन आहे. अच्छा. काल काय कुठली परीक्षा झाली ना? मेन्स झाली ना? कंबाईन मेन्स झाली. माझा भाऊ पण आहे, तो करतो. आता मी त्याला इकडे घेऊन येणार आहे. संगमनेरमधल्या त्याला लायब्ररी दाखवतो. खूप छान इथलं वातावरण आहे. स्पर्धा परीक्षेला संगमनेरमध्ये एवढं छान वातावरण असेल मला अगोदर इथे याच्या आधी अजिबात माहिती नव्हतं. इथं आल्यानंतर मी बघितलं खूप करिअर अकॅडमी आणि अभ्यासिका आहेत. आमचे मित्र आहेत सर. त्यामुळे खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. यानंतर पण मी भेटेन. काय अडचण असेल तर मला नक्की कॉल करा. धन्यवाद.